वर्षामध्ये फक्त 10 ते 15,000 रुपये खर्च करून 1 लाखाचं 1 लाख मोठं उत्पन्न. ते पण कसं जर तुम्ही पिल्ल विकत असेल तर ते पिल्ल सुद्धा 1.5 महिन्याचे 1.5 ते 2 महिन्याचा कालावधीच राहते. फक्त 1.5 ते 2 महिन्याचे पिल्लं विकू. अशी फसवणूक चालू आहे की नेमकी अॅनिमल चॉईस करताना ते म्हणजे काहीतरी संभ्रम द्यायचं म्हणजे एखाद्या खोटं. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की नवीन फार्मरांनी थोडं सावध राहा. हा म्हणजे काही कसे राहते बोलवचन त्यांच्यावर जाऊ नका, बोलवचनवर जाऊ नका. कारण मार्केट पैसा आपला हा एक रुपया आपला महत्वाचा आहे, तो कुठं वाया गेला नाही पाहिजे. ते माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की नवीन फार्मर. मी एक सामान्य माणूस होतो, एक खोदकाम करून आणि लहान होते, खोदकाम केलं, शेवटी आपण हमाली केली, सिलेंडर व्हायले हमाली करून, सायकलीवर सिलेंडर व्हायले. त्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, शिक्षण करून त्यांना इंजिनियर बनवलं 3 पोरांना. त्यांना मस्त 1-1, 1.5 लाख रुपये पगार होता. तर मला एक धाकधूक होती किंवा हे सर्व्हिस सोडून 1-1, 1.5 लाख रुपयाचे पगार सोडून हे कोणता व्यवसाय करू राहिले का. मला मनात अशी धाकधूक होती, कायला सोडलं बा. ते त्यांचं म्हणणं होतं आपण वराळ पालनचं एक हे करू आणि तिकडं. तर असं मला धाकधूक होती याचं सक्सेस होतं का नाही. तर पण असं झालं, आता आनंद वाटतो ते सक्सेस पूर्ण झाले किंवा माझ्या मनातली शंका दूर झाली किंवा आत्ता बी आनंद वाटतो मला किंवा हे जॉब सोडला तर त्याच्यानंतर लाखो करोडोनी उलाढाल चालली, तेव्हा आनंद वाटायला लागला. हेच करायचं ठरलं तर तुम्ही बी करा, कोणाला बी इच्छा असेल तर करू शकता आहे, पण मनात काय धाकधूक ठेवू नका. बस वडिलांचं म्हणणं कसं, आता त्यांना बोलता येणार, त्यांचं मन भाऊ झाले. त्यांचं म्हणणं एवढंच होतं का मी मुलांना 3 मुलं आहेत, म्हणजे आम्ही 3 भाऊ, तर त्यांना पूर्ण म्हणजे खाणकाम केलं. नंतर आपले जे टाक्या वगैरे सिलेंडर ते असं म्हणजे आणि सपोर्ट नाही कोणाचं. त्यांनी एवढे मोलमजुरी करून 3 मुलांना घडवलं, इंजिनियर केलं. त्याच्यानंतर त्यांनी एवढे चांगलं 10 ते 15 वर्ष जॉब केला बाहेर, नाशिक, पुणे, मुंबई बाहेर. मग त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की हे जॉब सोडून आता डायरेक्ट एक व्यवसायाकडे वळू राहिले, एवढे लाखोनी पगार घेऊन. मग तो सक्सेस होतो का नाही. आणि आज त्यांना प्राऊड फील होते की आता हे पूर्ण फार्म ते बघताय आणि आपल्या फार्मची उलाढाल पण बघताय. त्याच्यामुळे त्यांना आता प्राऊड फील होते आणि ते आनंदी आहे आता सध्या. म्हणजे त्यांना मुलांवर गर्व आहे त्यांना की एकदम व्यवस्थितरित्या त्यांचं कामकाज चालू आहे. म्हणजे बघा, मुलं पाहिजे तर ह्या 3 भावंडांसारखी पाहिजे की ज्यांनी त्यांच्या वडिलांनी अत्यंत कठीण काम करून, खोदकाम असेल, वेगवेगळे काम करून त्यांचा कुटुंबाचा गाडा हाकला होता. परंतु या 3 भावंडांनी जिद्दीला पेटून हा पिग फार्म मोठ्या प्रमाणात उभा केला आणि आज कोट्यावधीची उलाढाल त्याच्या माध्यमातून होत आहे. नमस्कार, उद्योग स्पार्कमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहे की पिग फार्म, की जे 3 भाऊ उच्च शिक्षित आहे, त्याप्रमाणे ते इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष नोकरी केलेली आहे. परंतु तिथे न रमता एक चांगला आपल्याला उद्योग व्यवसाय कसा करायचा या माध्यमातून त्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शिर्डीच परिसरामध्ये आणि पाथरे या गावामध्ये येऊन एक पिग फार्म चालू केलेला आहे. तर अशा व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहे. अनेकांच्या डोक्यामध्ये एक कल्पना असते की बाबा व्यवसाय कुठला करायचा, मेंढी पालन असेल, शेळी पालन असेल, गोट फार्म असेल, पोल्ट्री असेल किंवा पिग फार्म असेल. तर अशीच आपण वेगवेगळी माहिती आपण घेत असतो. तर आज या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहे. सागर भाऊ, प्रथमतः तुमचं स्वागत. तुम्ही आम्हाला आज वेळ दिला आणि ही मुलाखत घेण्याची आम्हाला संधी दिली. धन्यवाद तुमचे सर. पहिल्यांदा सागर भाऊ, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की ह्या व्यवसायाची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली, म्हणजे सुरुवात आपण कशी केली? सुरुवात म्हणजे आम्ही आता 3 भाऊ, आम्ही इंजिनियर क्षेत्रात झाले. म्हणजे शिक्षण पूर्ण इंजिनिअरिंग आहे. मी NTC आहे, मोठा भाऊ मेकॅनिकल आहे आणि तो लहान इलेक्ट्रिकल आहे. आणि आम्ही जवळपास 10-12 वर्ष आम्ही पुणे, नाशिक असे जे इंडस्ट्रियल एरिया आहे, कंपनीत जॉब पण केला. परंतु काय झालं, पण आता आई वडील आमचे, वडील आणि आई यांचे पण डोक्यात एकच माइंडसेट होतं का यांनी मस्त जॉब करून यांचं पूर्ण भविष्य पूर्ण हे करावं, नाही का, सेटल. पण नंतर आमच्या मनात कायम खटकायचं म्हणजे का आपण किती वर्ष जॉब केला तरी एक काय म्हणतो परमनंट फ्युचर नाही राहणार. किती काही काळात नंतर म्हणजे आपलं एंड आहेच तिथे जॉब करताना. मग आमच्या डोक्यात एकच होतं की काहीतरी बिझनेस केला पाहिजे आणि बिझनेस असं पाहिजे का तो हटके पाहिजे, का डिमांड जास्त, कम्पिटेटर कमी पाहिजे का. आमच्या डोक्यात एकच कमी म्हणजे नेमकी निवड तरी कोणत्या करायची, कोणत्या बिझनेसची. मग त्या हिशोबाने आम्ही पिगरी हा व्यवसाय
सुरू केला. सुरू केला. मग त्या हिशोबाने आता हा जे बघताय तुम्ही आमचा जवळपास आता 1 एकर मध्ये हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पीक फार्म. ड्राय फीडवर असणारा म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि भारत म्हणजे केंद्र सरकार यांच्या जे अंतर्गत जो नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन हे जे अभियान आहे त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्रातला हा एकमेव असा आपण म्हणजे त्यांच्यातून सबसिडी घेतलेला हा एकमेव हा प्रोजेक्ट आपल्याकडे पिगरी फार्म आपण फक्त एकमेव जो महाराष्ट्रात म्हणजे दुसरं कोणीच घेतला नाही हा घेतला नाही. अनुदान. पहिलंच हे प्रथम. अनुदान प्रथम फक्त आपणच SRA पीक फार्म यांनीच घेतलंय. बरेच वेळेला आपण जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणतो किंवा ती योजनेमध्ये आपल्याला तो कन्वर्ट करायचा असतो, तर अनेक जणांचं म्हणणं असतं की योजनेमध्ये करत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या किंवा त्या योजनेमध्ये आमचा नंबर लागला नाही. तर यासाठी आपण नवीन तरुणांना काय सुचवाल बघ, काय कशा पद्धतीने आपण फॉर्म हे केला पाहिजे, अपील केला पाहिजे पुढे, किंवा त्याच्यासाठी काय पाठपुरावा केला पाहिजे, याबद्दल तुमचा अनुभव काय आहे? योजना NLM ची जी योजना आहे ना सरकारची, तर लोकांना वाटतं की म्हणजे हे अवघड आहे, बरोबर. पण आम्ही स्वतः त्याच्यातून गेलेलो आहे. तर ही योजना एकदम सोपी आहे. गव्हर्नमेंटने एकदम सोपं करून दिलंय. जे ऑनलाईन आहे, ऑनलाईनच फॉर्म भरणे, ऑनलाईनच सबसिडी जमा होती आणि ऑनलाईनच सर्व डॉक्युमेंटरी वगैरे सगळे अपलोड आपल्या ऑनलाईनच करायचे. फक्त प्रॉब्लेम आहे तो बँकेचा. लोकांना बँकेचे जे आपल्याला काहीतरी एखादं गहाण ठेवावं लागतं, ते सुद्धा आता NLM चे जे साहेब लोक आहेत त्यांनी एकदम सोपं करून दिलंय. बँकेना पण त्यांनी एक नोटीस पाठवली की लोकांना तुम्ही काही कागदासाठी ज्याला पळापळ आपण करायला मॉर्गेज लावू नका. म्हणू शकतो असं. हा, mortgage. हा, म्हणजे NLM ची ही स्कीम आहे ना, आता आम्ही पण सुरुवातीला आम्हाला भांडवलाचा प्रॉब्लेम होता Definitely. का आपण सुरुवात करायची पण भांडवल कसं उभं राहायचं. उभं करायचं. तर मग आम्ही NLM चा जो वेबसाईट आहे त्याच्यात आम्ही सर्च केलं. त्यानंतरच अप्लाय करूनच आम्ही जेव्हा NLM चं आपलं चालू झालं त्यानंतरच आपलं start केलं. सुरुवात आणि केली. त्याच्यात NLM स्कीम मध्ये आपले जे पशुसंवर्धन अधिकारी अधिकारी. हे पूर्ण सपोर्ट करतात. Definitely. आणि ते पण म्हणजे कसं पूर्ण त्यांना पण आहे ना असे प्रमोशन पाहिजेच. Definitely. म्हणजे महाराष्ट्रातले म्हणजे गोट फार्म असो, पोल्ट्री फार्म असो, नाहीतर कोणते जे त्यांचे NLM अंतर्गत असेल ते पूर्ण सपोर्ट करतात. आणि त्याच्यात कसं आहे, फक्त आपले डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थित असेल तर आपल्याला स्कीमचा लाभ पण भेटतो. आणि आपले जवळपास 2 म्हणजे जे म्हणते त्यांचे जे 2 असे हे राहते इन्स्टॉलमेंट, Installment. माइलस्टोन 1 आणि 2 बरोबर. हे दोन्ही आपल्याकडे डिस्बर्स पण झाले. झाले. आणि त्याच्यानंतर आमचे 2 जवळजवळ 2 प्रकरण पण आम्ही त्याच्यात परत सबमिट केले. आणि ह्या अंतर्गत माझं नवीन जे उद्योजक आहे त्यांना तर सांगतो ही सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे आणि ती सोपी पण आहे. Definitely. 6 स्टेप मध्ये असते ही प्रोसेस, म्हणजे स्टार्टिंग ऍप्लिकेशन पासून तर डिस्बर्स पर्यंत. बरोबर. फक्त त्यांना काही क्रायटेरिया आहे. गव्हर्नमेंट अधिकारी 2दा व्हिजिट देते. आपलं फार्म वगैरे, स्ट्रक्चर वगैरे, ते DPR वगैरे सर्व त्यांच्या हिशोबाने एकदा तुम्ही गाईडलाईन वाचले की ते समजून येतं. आणि महाराष्ट्रात कसं आहे, सर्वांना भीती आहे का हे वरा पालनासाठी सबसिडी भेटते का, Definitely. बरोबर. आणि ते भेटते का नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बँकवाले पण घाबरते हे वरा पालन नेमकी हा सक्सेस आहे का? सक्सेस आहे का, बरोबर. जसं ती शंका पोल्ट्री असते. फार्म आहे, डेअरी फार्म आहे, त्या पद्धतीचं आहे का, त्याच्यामुळे त्यांना पण एक भीती आहे. पण आम्ही ते करून दाखवलंय की हा सबसिडी घेणारा एकमेव आपण महाराष्ट्रातील SRA पीक फार्म हा एकदम म्हणजे परिचित पण आहे आणि महाराष्ट्रात पूर्ण आपल्याला ओळखते पण आहे. तर चला, मध्ये आपण आता सागर सरांनी कसं मॅनेजमेंट केलेलं आहे किंवा ते व्यवस्थापन कसं केलेलं आहे आपण जाणून घेऊया सागर भाऊंकडं. सागर भाऊ, प्रथम आता आम्ही नवीनच आहे, मध्ये येतोय, तर मध्ये आपण आमच्यापासून किंवा आम्ही अनेक ठिकाणून बाहेरून जाऊन आलेलो असतो, तर आमचं इन्फेक्शन ह्या अॅनिमलला होऊ नये म्हणून तुमचं पहिलं प्रिकॉशन काय असतं, याच्यामध्ये काळजी काय घेतली जाते? नाही, सर्वात प्रथम आम्ही जर असे व्हिजिटसाठी येतो तर त्यांना अलाउड करतच नाही शक्यतो. कारण त्याला कसं बायोसिक्युरिटी वगैरे असते. कारण बाहेर कसे जे घेणारे येते अॅनिमल ते काही 2-4 फार्म फिरून येतात नाही का. मग त्याच्यामुळे आम्ही बायोसिक्युरिटी म्हणजे हाताला सॅनिटायझर वगैरे करून आणि खाली पायाला चुना वगैरे हे करून, म्हणजे कसं आहे आपलं एकदम सुरक्षित आपण अॅनिमल सोबत जी खरेदी विक्री ती करू शकतो आपण. तर मित्रांनो, बघितलं कुठलाही व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये पहिली स्टेप असते की बाहेरून आलेल्या व्यक्तीपासून आपल्या अॅनिमलला कुठलं इन्फेक्शन नको व्हायला म्हणून सागर भाऊंनी प्रथमतः आम्हाला सॅनिटाईज केलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण आता आतमध्ये एंटर होत आहोत. सागर सर, आता हे जे व्हाईट टाकलेलं आहे तुम्ही, तर हा काय प्रकार आहे? हा चुना आहे. अच्छा. म्हणजे आपले जे बॅक्टेरिया वगैरे असते बाहेरून ओके येणारे ओके. हा. त्यांच्यासाठी हे चुन्याद्वारे हे क्लीन होतं बरोबर. आणि आपल्या अॅनिमलला पण इन्फेक्शन वगैरे काय होत नाही. सागर सर, मला अशी माहिती सांगा आता की आता आपण हा इतका मोठा व्यवसाय केलेला आहे, तर याच्यामध्ये आपलं किती क्षेत्र गुंतलेलं आहे या व्यवसायामध्ये? आता आपला हे जवळपास आपलं अर्धा एकर मध्ये, म्हणजे अर्धा एकर प्लस काही त्या साईडने, म्हणजे जवळजवळ आपलं 1 एकर आहे हे क्षेत्र पूर्ण गेलेलं पीक फार्म मध्ये गुंतलेलं आहे. अच्छा.
तरी पण एकंदरीत आपण बघितलं ती बऱ्यापैकी इकडचं क्षेत्र आहे थोडंसं मुरुम वगैरे आहे किंवा शेतीच्या थोडं अयोग्य असल्या कारणाने त्यांनी पूर्ण परिसर कव्हर केलेला आहे. आणि आपण येताना बाहेरून बघितलंय एंट्रन्सकडनं की तिकडच्या साईडला सागर भाऊंची शेती पण आहे. तर सागर भाऊ, ह्या व्यवसायाची तुमच्या डोक्यामध्ये कल्पना कशी आली किंवा हा व्यवसाय आपण कधीपासून करताय? नाही, आता हा व्यवसाय आम्ही जवळपास आपलं प्रोफेशनल फार्म मध्ये आम्ही जवळजवळ 5-6 वर्ष होत आले आमचे जवळपास. आणि आम्ही कसं पारंपरिक आमचे वडिलोपार्जित पण व्यवसाय होता आमचा. आम्ही वडार समाजाने बिलॉंग करतो आम्ही, त्याच्यामुळे आमचं पारंपरिक गावात असे सोडलेले काही काळापुरती पण होते आमचे, म्हणून त्याच्यामुळे आम्हाला त्यातली चांगली माहिती होती. पण हे थोडं आता थोडं आपल्याला व्यवसाय करायचं म्हटलं थोडं प्रोफेशनल आणि एक बंदिस्त परिसरातले व्यवसाय पाहिजे होता आम्हाला. आम्हाला याच्यात आहे ना मोटिवेशन हे वडिलांकडून जास्त मिळालं. घरच्यांकडून आहे ना आम्हाला मोटिवेशनल भेटलं. म्हणजे वडिलांना पण वाटायचं का आपल्या स्वतःचा काहीतरी पिगरी फार्म असावा. आता हे बाहेर असले ना तर थोड्या चोऱ्या माऱ्या होतात बाहेरच्या जनावरांचा, तर मग हे आपण वैयक्तिक प्रोफेशनल नाही तर शेड मध्ये चालू केलंय. हे वडिलांचं पण हे पहिल्यापासून स्वप्न होतं, तेच आम्ही 3 भावांनी हे पूर्ण केलंय. मित्रांनो, आपण बघितलं की सागर सरांच्या वडिलांचाही पारंपरिक व्यवसाय होता आणि पारंपरिक व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतात की त्याला कुठला टेक्नॉलॉजीचा आपण आधार घेत नाही, आधुनिकतेचा आपण आधार घेत नाही. जसं की समजा ते मोकाट जनावर असतात, कोणी चोरी करू शकतात किंवा इतर अॅनिमल आहे, कुत्रे वगैरे असेल त्याला फाडतात किंवा ते धोका होतो. काका, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता सागर सरांनी हा व्यवसाय आधुनिक केलेला आहे. तुमचा पारंपरिक व्यवसाय आणि हा आधुनिक व्यवसाय, या दोघांमधला तुम्हाला काय फरक वाटतो किंवा ह्या व्यवसायाकडे आत्ताचा जो व्यवसाय आहे याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? नाही, याच्यात मस्त वाटतंय. पहिलं जुनं काळात होता ते मोकळे सोडलेले असायचे, बरोबर. पण ते आता सरकारने आता थोडं ते बंद करायला लावलंय. ते बंदिस्त असलं तरच त्यांचाच व्यवसाय चांगला होतो आणि ह्याच्यात प्रॉफिटही जादा असते आणि चांगलं बी आहे, व्यवस्थित आहे एकदम. ज्यांनी करायचं ठरलं ह्या SRA ह्या फॉर्मला जरूर भेट द्या. म्हणजे त्यांनी ते सगळं, माझे मुलं आहेत ना सगळं समजून सांगतील, व्यवस्थित सांगतील. त्यांनी एकदा येऊन पीक फॉर्मला पीक फॉर्म शिर्डीजवळ त्यांनी येऊन जरूर भेटावं, त्यांना सगळी माहिती पडेल. हे बघा, काकांनी सांगितलं की पारंपरिक जो व्यवसाय होता की त्यापासून अनेक म्हणजे कोणाला हे पण व्हायचं, इजा होऊ शकते किंवा कुणाच्या मालाचं नुकसान असेल किंवा मालमत्तेचं समजा जसं की काही कुठं शेतामध्ये नुकसान करणं वगैरे, तर ती गोष्ट आपली पूर्णपणे वाचलेली आहे. आणि जे काय आहे मध्ये की जे आपलं पूर्ण कंपाऊंडच्या आतमध्ये आहे याच्यापासून कोणाला धोका, त्रास किंवा इतर गोष्टी पण याच्यामधून होत नाही, बरोबर? सागर सर, मला तर असं विचारायचं आहे की ह्या व्यवसायाची सुरुवात आपण किती वर्षापासून केलेली आहे? म्हणजे पहिला तुमचा अनुभव होता, आपण सगळ्यांकडून ऐकला, तुमचा पारंपरिक वडिलांचा व्यवसाय होता, त्याच्यानंतर तुम्ही त्याला आधुनिकतेची जोड दिली. तर आता हा किती वर्षापासून आपण स्टार्ट केलेला आहे, हा नवीन जो व्यवसाय तुम्ही केलाय तो? हा जवळपास 5 वर्ष झाले आम्हाला हा व्यवसाय चालू करून. 5 वर्षामध्ये तुमचे चांगले आणि वाईट अनुभव कुठले असतील? की जसं की समजा आपण म्हणतो की काही लॉसेस येतात त्याच्यामध्ये किंवा मॉर्टिलिटी होते, तर यामध्ये तुम्ही चांगलं आणि नुकसान झालेलं असं दोघांपैकी कुठले सांगू शकता मला? नाही, या पिगरी फार्म मध्ये लॉसेस खूप कमी आहे. म्हणजे जवळपास आता कारण आम्ही असं बनवलंय का अत्याधुनिक का त्यांनी लॉसेस आपलं 0% कसे लागले. कारण म्हणजे आता तुम्हाला पुढे दाखवतोच मी, त्या हिशोबाने समजेलच म्हणजे नाही का त्या. चला तर मित्रांनो, आपण आता सुरुवात करूया. 1 to 1 तर त्यांचे बरेच कंपार्टमेंट आहे, प्रत्येक कंपार्टमेंटला आपण व्हिजिट करू आणि त्यामध्ये वेगळेपणा काय आहे, म्हणजे त्यांनी कसं डिवायडेशन केलेलं आहे ते पण आपण बघूया सर्व. आता हे ब्रीडिंग म्हणजे आता हे गिल्ट ॲनिमल आहे, हे गिल्ट ॲनिमल आहे. हे खास आता हे रेडी टू क्रॉस आहे. गिल्ट ॲनिमल आहे म्हणजे रेडी टू क्रॉस, म्हणजे आता हे आपण क्रॉसिंग करू शकतो. सागर सर, मला आता असं विचारायचं आहे, बरेच जण डायरेक्ट लँडवरती करतात की जसं की जमिनीवरती आहे, जमिनीत आणि आपण जे फरची टाकलेली आहे मार्बलमध्ये, ह्या दोघांमध्ये काय आपलं बेनिफिट आहे की समजा ते केलेलं योग्य राहील की हे केलेलं नवीन जो व्यवसाय करणार आहे? नाही, फरशी टाकलेलं योग्यच राहील, कारण कसं ते याने जास्त बॅक्टेरिया पण राहत नाही, म्हणजे दलदल किंवा खड्डे होत खूप कमी आहे ना. हो, आणि क्लीन असल्यामुळे आजार पण होत नाही त्यांनी. सागर सर, आता याच्यामध्ये आपण बघितलं की तुम्ही एका कोपऱ्यामध्ये फीड केलेला आहे, त्याच्यानंतर पाण्याची कशी व्यवस्था केलेली आहे याला ॲनिमलला? हे पाण्यासाठी आम्ही हे ड्रिंकिंग नेपल जे आहे, ओके, हे पाणी एकदम व्यवस्थित ॲनिमल म्हणजे जे आपलं पाणी एकदम शुद्ध भेटतं त्यांना, बरोबर. आणि त्याच्याने पण आजार कमी होत नाही आणि फिल्ट्रेशन. म्हणजे आपण मित्रांनो बघू शकतात की सागर भाऊनी पूर्ण टेक्नॉलॉजीचा यूज करून म्हणजे याच्यातून वेस्टेज पाणी जाणार नाही किंवा जे काही जितकं पाणी लागेल त्याला 500 ml लागेल, 200 ml लागेल, तितकंच ते घेऊ शकतात. म्हणजे याच्यातून पाण्याची पण आपली बचत होते आणि खाली स्वच्छता पण राहते ना. हो. सागर सर, आता आपण हा जो व्यवसाय केलेला आहे, सुरुवातीला याला भांडवल किती लागलं, आपण ते सांगू शकतात? किती भांडवलापासून आपण सुरुवात केली किंवा शासनाचं अनुदान किती मिळतंय किंवा सबसिडी मिळण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावा लागतो? पुन्हा एकदा ते प्रेक्षकांना आमचं सांगा. नाही, भांडवल याला म्हणजे कसं, आता जो नवीन फार्मर आहे, आता आम्हाला तर जवळपास
तर याला जास्तीत जास्त तरी आता किती सांगते आपलं 30 लाख 30 लाखापर्यंत आपण 30 लाखापर्यंत आपण गुंतवणूक केली. तर या 30 लाखात आम्हाला आहे ना गव्हर्नमेंटने 15 लाखाची मदत सबसिडी केली, मिळाली आपल्याला. सबसिडी. आणि आम्ही 12 लाख बँकेकडून हे केले आणि 3 लाख आमचे स्वतःचे घातले. आपण गुंतवणूक म्हणजे 10% आमचा शेअर, 40% बँकेचा आणि 50% गव्हर्नमेंटने मदत केली. तर गव्हर्नमेंटने मदत म्हणजे आमचे जे NLMचे आयुक्त आहेत, धर्माधिकारी साहेब, त्यांनी आणि पाटील सर आहेत, रोशनी मॅडम आहेत, यांनी खूप सहकार्य केले. नाशिकची जी टीम आहे ना, त्यांनी पहिल्या स्टेप पासून आम्हाला एकदम, नाही तर गव्हर्नमेंटचे साहेब कसे असतात म्हणजे टाळाटाळ करतात, पण हे एकदम व्यवस्थित आम्हाला माहिती दिली आणि त्यांचा पण याच्यात मोलाचा वाटा वाटा आहे आहे. की हा प्रोजेक्ट सक्सेस करण्यासाठी. म्हणजे कुठलाही व्यवसाय करत असताना जे वरिष्ठ अधिकारी असतात किंवा पशुसंवर्धनचे अधिकारी आहे, यांनी तुम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या, त्या सूचनेनुसार आपण पुढे चाललो किंवा जसं की सबसिडीसाठी आपण अप्लाय केलं असेल त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ते आपल्याला प्रॉपर त्या गोष्टींनी मिळालं. म्हणजे बरेच जण मित्रांनो काय करत असतात की सबसिडी योजना करत असताना चुकीची माहिती भरणं, अर्धवट डॉक्युमेंट देणं आणि यामुळे काय होतं सबसिडी आपली रिजेक्ट होते. तर सागर भाऊंनी प्रॉपर गाईडलाईन करून त्यानंतर वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन ही सबसिडी आज मिळवलेली आहे. सागर सर, किती सबसिडी मिळाली आपल्याला, ती किती लाखामध्ये आपल्याला आली आहे? आणि आम्ही टोटल प्रोजेक्ट कॉस्ट 30 लाखाची होती 30 ती. लाख रुपये. त्याच्यातून गव्हर्नमेंटने आम्हाला 15 लाख सबसिडी दिली आणि त्याच्यात आपला शेअर्स म्हणजे स्वतःचं शेअर्स 3 लाख होतं आणि बँकेचं लोन 12 लाख. म्हणजे असं आपलं स्वतःचं 10%, बँकेचं 40% आणि गव्हर्नमेंटचं 50% असं योगदान. याला 32 लाखापर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट होते. म्हणजे जर एखाद्याला नवीन सुरू करायचंय तर मग त्याचं एवढं बजेट नसतं तर तो कशा प्रमाणात सुरू करू शकतो? नाही त्याचं काही नाही, त्याच्या बजेटनुसार तो म्हणजे 5 ॲनिमल 10 ॲनिमल तेव्हापासून पण म्हणजे 5 मादे तर घेतले सुरुवात. हा, तरी कमी भांडवलात पण तो करू शकतो, असं काही नाही. मग त्याच्यानंतर तो अप्लाय करू शकतो जर त्याला त्याचं चांगलं एकदम सेटल झाला तो, मग तो करू शकतो. आता चला पुढे आपण आणखीन एक अपार्टमेंट मध्ये भेट देऊ. सागर सर, आता हे जे ब्रीड हे आहे ॲनिमल आहे, हे कुठल्या ब्रीडचं आहे आणि याचं एज किती असेल आता सध्याच्या कंडिशन मध्ये? आता हे जवळपास 14 महिन्याचे फिमेल आहे आणि ही लार्ज व्हाईट यॉर्कशायर आहे आणि मोस्टली आपण फक्त लार्ज व्हाईट आणि लँड्रेस हे 2 जातीचेच फार्म मध्ये आपण ब्रीड वापरतो. कारण लार्ज व्हाईट अशी ब्रीड आहे की म्हणजे पिल्लांना पण व्यवस्थित सांभाळते आणि त्यांचा ग्रोथ रेट पण चांगला आहे. आता याच्यात आपण बघतो की आपल्या गावाकडे असणारे जे काही पिग आहे, डुक्कर आहे आणि हे जे काय आहे याच्यात काय तफावत आहे? आता गावाकडचे डुकरं कसे राहतात की हे म्हणजे जेव्हा यांची डिलिव्हरी होते तर पिल्ल म्हणजे हे दुसऱ्यांवर धावून जाणार, गावाकडे अग्रेसिव्ह होते जास्त. तशी ही लार्ज व्हाईट आणि लँड्रेसची जात अशी आहे का ही आपल्या वातावरणात सूट पण होते आणि हे पिल्लांना एवढा जीव लावते ना, म्हणजे पिल्लांचं संगोपन जास्त करते. याच्यामुळे मरतूक होत नाही, 0% मरतूक आहे आणि ते पिल्लांना चांगले सांभाळल्यामुळे पिल्लांची ग्रोथ पण चांगली होते आणि त्यांना एकदम बॅलन्स म्हणजे जे त्यांचं दूध वगैरे हे सगळं बॅलन्स डाईटनी जे न्यूट्रिशन आम्ही आहार देतो त्यांना त्या हिशोबाने ते एकदम पिल्लं वगैरे एकदम व्यवस्थित सक्षम होतात आणि महिन्यानंतर आपण त्यांना विक्रीला करून विनिंग करून विक्रीसाठी काढू शकतो. आता आपल्या पूर्ण फार्म मध्ये किती प्राणी आहेत? आता आपल्या पूर्ण फार्म मध्ये जो आपला गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे 50+5 हे मोठ्या मादे आहेत, प्लस आमच्याकडे पिल्ले आहेत 500. मेलची संख्या त्याच्यात मेल आम्ही 5 मेल ठेवलेत, 50 फिमेल आहेत. आणि आता जे पिल्लांमध्ये जे 50-50 जवळजवळ ऍव्हरेज येतं. सागर सर, आता माझा प्रश्न आहे की आता हे जे अॅनिमल आहे याला आहार कुठला लागतो आणि किती प्रमाणात आपण देतो? डेलीचं शेड्यूल काय असतं? हा, डेलीचं आता शेड्यूल कसं आहे त्याचं, आता याला आपण 1.5 ते 2 किलो म्हणजे वन टाइम तर दिवसाला ते ना 2 ते 3 किलो पर्यंत आपण त्यांना आहार देतो. म्हणजे ऍज पर त्यांचं क्रॉसिंग झाल्यानंतर ते जो त्यांचा गॅस्टेशन पिरियड पूर्ण जो 114 दिवसांचा आहे, म्हणजे आज क्रॉसिंग झाल्यानंतर ते 114 पर्यंत. तर आजपासून तर मग जसे आपल्याकडे रेकॉर्ड राहतो, ऑन रेकॉर्ड आहे की किती दिवसानंतर त्यांचा आहार वाढवायचा. तर मग सुरुवात आपण डेली 2 किलोनी चालू करतो, 2, 3, 3.5 आणि एकदा पिल्ला दिल्यानंतर त्यांचा आहारात चेंज होती लॅक्टेशन म्हणजे दूध जास्त निघण्यासाठी, तर ते आपण 4 किलो पर्यंत डेली देत असतो. आता तुम्हाला सांगू इच्छितो, आता हे प्रत्येक ॲनिमलला हा बारकोड आहे आणि हा एकदम प्रेमळ प्राणी आहे, एकदम काहीच करीत नाही. त्याला बारकोड आहे, त्याला स्कॅनर टॅग आहे, त्याला स्कॅन केल्यानंतर आम्हाला या ॲनिमलची पूर्ण हिस्ट्री आपल्या लॅपटॉपला दिसते. याचं एज किती आहे, याला क्रॉस करताना कोणत्या मेल बरोबर क्रॉस केलेली आपण,
बरोबर. मेल नंबर 1, 2, 3 त्याच्याप्रमाणे. म्हणजे ब्रीडिंग हा. नोंद आपण त्याची. तर मग याच्यावरून आपल्याला पुढच्या वेळेस कळतं की या मेलनुसार रिझल्ट काय आलेला आहे. बरोबर. हा. मग त्याच्याप्रमाणे आपल्याला परत पिल्ल झाल्यानंतर हे पिल्ल किती दिवसाचे आहे? आपण 3 दिवसानंतर त्यांना व्हॅक्सिनेशन करतो. बरोबर. तर 3ऱ्या दिवसापासून तर 30 दिवसापर्यंत. जो आणि ती पण प्रेग्नेंट क्षमता जवळजवळ त्यांची 7 ते 8 वर्ष त्यांची कॅपॅसिटी Capacity असते. असते. आणि व्हॅक्सिनेशन जसं की समजा आपण प्रत्येक अॅनिमलमध्ये असं प्रिव्हेंटिव्ह असतं की प्रिव्हेंटिव्ह आपल्याला व्हॅक्सिनेशन करायचं असतं, तर याच्यामध्ये ह्या अॅनिमलमध्ये आपल्याला कुठली काळजी घ्यायची असते की व्हॅक्सिनेशन कुठलं करायचं असतं? आता जर आपण पिल्लांसाठी आपण पिल्लांचं पहिलं बोलूया. तर पिल्लांना 3ऱ्या दिवशी पहिलं आयरन देतो. ओके. आयरन दिल्यानंतर 4थ्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन राहतं. ओके. त्यानंतर 10व्या दिवशी त्यांना आपण डिवॉर्मिंग करतो. बरोबर. डिवॉर्मिंग म्हणजे आतले जे जंत आहे लहान पिल्लांचे मारून टाकतो. त्यानंतर कंटिन्यू 2 दिवस त्यांना लिव्हर टॉनिक देतो. त्यानंतर परत एकदा आयरनचा डोस असतो आणि बी कॉम्प्लेक्सचा डोस राहतो. 3ऱ्या महिन्यात त्यांना म्हणजे FMDNA आफ्रिकन स्वाईन फिवर असे हे पण त्यांचं टीका असते त्याची. म्हणजे त्याच्यामुळे सेफ पण राहते ते आणि त्यांना काही इजा पण होत नाही त्यांना. आता ही जे आपण बघतोय की एका प्राण्यासाठी ही जागा किती लागते? आता हे कंपार्टमेंट 8x10 आहे. म्हणजे असं स्पेसिफिक एवढं नाही. आता हे कसे आम्ही काही ब्रीडिंग साठी म्हणजे एकत्र पण ठेवता येते. पण आता जेव्हा त्यांचं ब्रीडिंग म्हणजे कालावधी असतो डेट म्हणजे आज ती म्हणजे प्रेग्नन्सीला आज डिलिव्हरी होणार थोडक्यात तिची, मग आम्ही ते खास ते फेरोन केज मध्ये तिचं शिफ्टिंग करतो. याचा जो काही कालावधी आहे का प्रेग्नन्सीचा तो कसा असतो? तिचं म्हणजे एकदा क्रॉस झाल्यानंतर ती 114 दिवसात तिचा गर्भकाल असतो तिचा. एक प्राणी साधारण किती प्राण्यांना जन्म देतो? तिचं जवळजवळ म्हणजे एका वेळेस ती 12 ते 14, काही फर्स्ट टाइमर असेल तर 10-11 आणि वर्ष काठी ते म्हणजे 14 महिन्यात 3दा ती पिल्ल देते. आणि या अॅनिमलचं कसं आहे, जसं आपलं शेळी पालन असो तर नाही म्हणजे इतर कोणते गोट फार्म शिप गोट मध्ये कसं ते वर्षाला 2दा देते आणि त्यांची जी क्वांटिटी ती 4 ते म्हणजे 3-4 पिल्ल असते. पण यांचे जर वर्षाला तसं सरासरी 2 वेळा तरी धरले तरी यांचे जवळपास 20 ॲव्हरेज तर भेटतं. आणि त्याच्यामुळे ह्या पीक फार्मचं महत्व कसं आहे आणि तो प्रॉफिटेबल काय का यांची क्वांटिटी प्रोडक्शन क्वांटिटी जी आहे ती सगळ्यात जास्त असते. त्याच्यामुळे हा प्रॉफिटेबल बिझनेस आहे. प्रोडक्शन ऍव्हरेज याचं खूप चांगलं आहे हो. इतर व्यवसायापेक्षा. बरोबर. सागर सर, आता मला असं विचारायचं आहे की ह्या अॅनिमलमध्ये जसं की वराहामध्ये प्रामुख्याने येणारे आजार तुम्हाला कुठले आढळले की याच्यामध्ये की सातत्याने हे आजार येत असतात ह्या अॅनिमलमध्ये? नाही, आजार काहीच नाही होईल. हे जे आपले लार्ज वेट आणि लँड्रेस आहे ना यांचे तर आजार काहीच नाही. फक्त ते लहानपणी जे आपलं काय म्हणते त्याला भांडणं वगैरे करते पिल्ल, तेच फक्त काहीतरी थोडं इथे लागणार तिथे लागणार, बाकी काहीच नाही. त्यांना आतापर्यंत आमच्या फार्म मध्ये असा आजार म्हणजे दिसला पण नाही का आजार होतो म्हणून. आणि याच्यात कसं आजार व्हायचे चान्सेस आहे पण जे काही आता आपलं फीड मध्ये असल्यामुळे त्याचा आजार 0 आहे. पण जे आपलं हॉटेल वेस्टेज वगैरे हो ते हॉटेलवाले त्यांना तर जास्तीत जास्त प्रमाणात ते आजार होत असतात. आता आपण बघतो की बरेचसे जे काही पीक फार्म आहे त्याच्यामध्ये हॉटेल वेस्टेज वापरलं जातं किंवा ते वापरण्याचा सल्ला अनेक लोक देतात. तर तुम्ही ते वापरत नाही, त्या मागचं काय लॉजिक काय आहे? हॉटेल वेस्टेज म्हटलं ना तर जवळजवळ त्या हॉटेल वेस्टेज वापरलं चांगलं पण आहे. कारण कसं आहे त्याच्याने 70% त्यांना प्रॉफिट होतो. पण आम्ही फीडवर तर आम्हाला 50% होतो. पण हॉटेल वेस्टेज आम्ही का वापरत नाही का तो लॉंग टर्म बिझनेस राहू शकत नाही. लॉंग टर्म आता हा कारण कसं आता फीडवर हा आपण याला म्हणजे लिमिटच नाही आणि पूर्ण फार्म एकदम प्रॉपर चालतो आणि आजार येत नाही. आणि तसं मग हॉटेल वेस्टेजवर कसं प्रॉफिट भेटतो त्यांना जास्त पण आजारचे चान्सेस जास्त असते. पण आम्ही तरी म्हणतो का तुम्ही फीडवरच जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण कसं थोडे 2 पैसे एक्स्ट्रा जाते पण तिने अडचण येत नाही. आम्ही ग्रामीण भागामध्ये अनेकदा बघतो की समजा जे वरा आहे की खड्डा घेणं असेल किंवा एखाद्या पाण्यामध्ये गटरामध्ये जाऊन ते लोळणं असेल, त्यात आणि आपण घेणाऱ्या स्वच्छतेमध्ये काय डिफरन्स आहे की समजा याच्यामध्ये इतर आजार होऊ नये म्हणून आपली स्वच्छता कशी असते या फार्ममध्ये? नाही, आम्ही डेली बेसिसला ते क्लिनिंग करतो. म्हणजे आपले पाण्याने एकदम सकाळी एकदम म्हणजे 2 टाइम खाद्य देतो आम्ही. त्याच्यानंतर मग सकाळीच आम्ही ते मॉर्निंगलाच क्लिनिंग वगैरे करून एकदम व्यवस्थित असतो आणि त्याच्यामुळे काही जास्त आजार याचे चान्सेस राहत नाही. आता तुम्ही जे सांगितलं की आपल्या फार्म मध्ये एकूण 50+5 असा प्राणी आहेत. तर हे जे एक प्राणी आहे तो एक प्राणी जवळजवळ 10-12 पिल्लांना जन्म देतो असं आपण सांगितलं. तर एक प्राण्यापासून आपल्याला वर्षाकाठीचं जे काही उत्पन्न आहे ते कसं असतं आणि त्याचा जो काही खर्च आहे आणि उत्पन्न
त्याच्यात कसं असतं? आता एक जी मादी आहे, एक जी फिमेल आहे ना, ती जवळजवळ 10 ते 12 पिल्लांना जन्म देते. तर 10-12 पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्याचा आपण 1 महिना ते 1.5 महिन्यानंतर विनिंग करतो. म्हणजे हे सेलला आपल्याला 2 महिन्यानंतर, म्हणजे जर एखाद्याला वाटलं की आपल्याला पिगलेटच सेल करायचे तर पिगलेट आपण 2 महिन्यानंतर सेल करू शकतो. जिचं ते वजन 12 ते 15 किलो असतं तेव्हा त्या पिगलेटचं. तर ती 12-15 किलोचं एक पिगलेट 5 ते 6 हजार या दरम्यान सेल होतं. तर सेल पण हे आपलं लोकल मार्केट असू द्या किंवा नवीन फार्मर असू द्या, हे थोडं पाळण्यासाठी पण घेऊन जातात. किंवा तुम्ही म्हटले ते वेस्टेजचा प्रश्न हे केला होता, तुम्ही मला विचारला होता वेस्टेजवाले. तर वेस्टेजवाले पण आमच्याकडून घेते पिल्लं, कारण त्यांच्याकडे कसं आहे, जे वेस्टेजवाले त्यांना जे प्रेग्नन्सी राहते फिमेल, तर प्रेग्नन्सीला खूप इश्यू येतो आणि ते पिल्लं पण एकदम मॉर्टॅलिटी त्यांची जवळजवळ 60-40% मॉर्टॅलिटी राहते त्याची. तसे आपले फीडवर मॉर्टॅलिटी 0 असल्यामुळे ते काय करते, आपल्याकडून पिल्लं नेते विकत, म्हणजे आणि त्यांना वाढवणं. हा ते वाढवतं, मग वेस्टेजवर डायरेक्ट खाद्य चालू करते ते. म्हणजे आपले असे क्लायंट आहे का ते 100-200 पिल्लं ऑलरेडी पहिलेच बुक करतात आणि डायरेक्ट आम्ही त्यांना ते सेल आउट करतो, सोल्ड आउट. आता आपण बघतो की कोणताही व्यवसाय म्हटला असेल, गोट फार्म असेल, हे सर्व जे काही व्यवसाय आपण करतो, तर याचं जे उत्पन्न आहे किंवा याचं जे मार्केट आहे ते मार्केट महत्वाचं असतं. आता पिग फार्म म्हटल्यानंतर याचं मार्केट वगैरे हा अनेक सामान्य लोकांना अनेक वेळा प्रश्न पडतो. तर याचं जे मार्केट आहे ते कुठे असतं आणि याची विक्री कशा प्रकारे केली जाते? याचं मार्केट पूर्ण नॉर्थ साईडला जास्त आहे. नॉर्थ साईड, परत गोवा, मुंबई, बँगलोर या साईडला त्याचं मार्केट जास्त आहे. जे स्मार्ट सिटी आहेत ना मोठ्या तिथं त्याचं मार्केट जास्त आहे. आणि नॉर्थ साईडला तर आसाम, नागालँड, मिझोराम, गुवाहाटी, छत्तीसगड, गुवाहाटी पूर्ण मार्केट, बिहार, युपी. तिथं आपण म्हणजे एवढं मोठं मार्केट आहे का लोक खाणारे 36% आहे आणि आपलं प्रोडक्शन फक्त 1% आपलं. म्हणजे एवढं डिमांड आहे त्या व्यवसायात या आपल्या का 1% प्रोडक्शन आहे फक्त आणि 36% लोक जवळजवळ खाणारे. आता बघतो की तुम्ही जसं सांगितलं का हे जे काय आहे नॉर्थ भागामध्ये जास्त प्रमाणात, तर आपला हा जो फॉर्म आहे हा महाराष्ट्रामध्ये येतो. तर मग महाराष्ट्रामधून तिकडे ट्रान्सफर वगैरे हा जो काही व्यवस्था आहे ती कशा प्रकारे? ते आता नॉर्थ साईडचे जे व्यापारी आहेत, व्यापारी राहतात, तर ते आपल्याला पूर्ण माल इथून पिकअप करून घेऊन जातात. डायरेक्ट टोटल जागेवर फार्मवरूनच येतात. उचलतात ते, फार्मवर आणि आपल्याला कुठं न्यायची गरज नाही. हा धंदा असा आहे की पूर्ण जागेवर येणार, जागेवर माल उचलणार आणि जागेवर कॅश देऊन, म्हणजे एकदम रोख कॅश आणि जागेवरून उचलून ते घेऊन जातात माल. एवढा डिमांड आहे याला काय, हे आपले उधारीचा धंदाच नाही. आणि याच्यात कसं ते नॉर्थ ईस्ट वाले तर येतात, पण ते आपले समजा लोकल जे स्लॉटर वाले पण आहे भरपूर, म्हणजे ते प्रोसेसिंग युनिट पण करते याला. म्हणजे प्रोसेसिंग म्हणजे जसं आज याचं पोर्क मीट 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये हे जास्त प्रमाणात पण वापरलं जाते आणि ते चविष्ट पण असते, कारण ते आवडीने पण खाते भरपूर हॉटेलमध्ये नाही का. आणि त्याच्यात ते कसं आपलं प्रोटीन, हाय प्रोटीन आहे आपल्या ह्या पोर्क मीट मध्ये, हाय प्रोटीन म्हणून ते म्हणजे कमी किमतीत जास्त प्रोटीनचा जो आहे ना मास ते हे पोर्कचं. आणि त्याच्यात या जे आपलं मी म्हटलं आता प्रोसेसिंग युनिट वगैरे, सॉसेस वगैरे असे बनवतात ते प्रक्रिया. म्हणजे सॉसेसला म्हणजे ते सॉसेस इतके महाग जाते की 1 किलो सॉसेस जवळजवळ 1500 ते 1600 रुपये किलो जातात. हो, म्हणजे त्याचे जर प्रोसेस केलं तर त्याचं भरपूर पण हे म्हणजे नाही का मागणी भरपूर त्याची आणि खाणारे पण भरपूर आहे. म्हणून बाहेरच्या देशात मला तर वाटतं बाहेरच्या देशात विक्रीपेक्षा आपल्या इथं जेवढी डिमांड आहे का ती आपल्याला पुरत नाही तेवढा. आता तुम्ही म्हटले मार्केटिंग, आता मार्केटिंग आम्ही आतापर्यंत आमच्या फार्मची कधीच केली नाही. म्हणजे तुम्ही आमचे फर्स्ट माझ्यामध्ये पहिल्यांदाच असेल ना, पहिल्यांदाच असे चॅनलवाले आमच्याकडे कधी आले नाही. आणि तुम्ही कसे आता ते म्हणजे ते आले, कारण कसं याची मार्केटिंगची गरज पण नाही. कारण आम्ही फक्त काय करतो, एक सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक या मार्केटला फक्त आम्ही एक एंटरटेनमेंट म्हणून असे काहीतरी व्हिडिओ टाकतो. आणि असं म्हणत पण नाही का आम्ही एकदम म्हणजे नाही का विक्रीला असं, म्हणजे काय असं पुढं पेड न्यूज पण देत नाही आम्ही काय. सेल म्हणून आपला काही उल्लेख पण नसतो. आणि कारण कसं सेल म्हटलं ना, तर आम्ही समजा एखादा व्हिडिओ टाकला की आमचे 50 पिल्ला आता विक्रीसाठी, तर म्हणजे इतके फोन येते का आम्हाला ती पोस्ट परत डिलीट करावं लागते. एवढे म्हणजे त्याला मागणी एवढी का आम्हाला ती पोस्ट पुन्हा डिलीट करावं लागते का, आणि सांगावं लागतं का आता सेल आउट झाले म्हणून. नवीन उद्योजकांनी ना, मला तर वाटतं हा बिझनेस एकदम जबरदस्त आहे, करायला पाहिजे.
आणि याच्यात कॉम्पिटिशन जसं मी म्हणलंय 36% लोक खाणारे आहेत आणि 1% प्रोडक्शन. म्हणजे आपल्या भारताला एवढा स्कोप आहे का आपले जसं आता हे कोंबड्या झाल्या, शेळ्या झाल्या, याचं उत्पन्न भरपूर आहे आणि खाणारे पण भरपूर आहेत. तसं याच्यात खाणारे आहेत पण उत्पन्न करणारे, कारण लोक लाजतात या बिझनेस मध्ये. लोकांना वाटतं का हा बिझनेस म्हणजे लोळणारा प्राणी आहे, खराब प्राणी, पण हे लोकांचा गैरसमज आहे. हा, तुम्ही वाटलंच तर आमच्या SRF फार्मला भेट देऊन पाहू शकता का आम्ही कसे हायजीन मेंटेन करतो. तुम्ही पाहत असता इथं वास पण येत नाही, एकदम व्यवस्थित तिथं मॅनेजमेंट आहे. म्हणजे हा नवीन उद्योजकांनी ना, आता बरं बेरोजगार आहेत, त्यांनी हा व्यवसाय चालू केला पाहिजे आणि आम्ही आहेत त्यांना आम्ही पूर्ण 100% सहकार्य. आता बेरोजगार म्हणजे कसं, आता आपल्या महाराष्ट्रात असो नाही तर भारतात असो, भरपूर जण नोकरीच्या शोधात असते, पण नोकरीत पण कसं त्यांना रस राहत नाही काहींना. आणि जर व्यवसाय केला तर सगळ्यांना वाटतं काहीतरी नेमकी व्यवसाय तरी कोणता करायचा. पण हा व्यवसाय जो आहे वरापालन, मला तर वाटतं आता आम्ही कसं आहे, उलट आमच्या सारख्यांनी तर सांगितलं नाही पाहिजे का एखादा कॉम्पिटिटर तयार झाला पाहिजे म्हणून, कारण आपल्या व्यवसायाला नको फटका बसायला. पण तसं काही नाही, कारण हा व्यवसाय असा आहे का तुमच्याकडं किती पण प्रोडक्शन असू, म्हणजे माल किती पण असो तुमच्याकडं, तो माल तुमचा म्हणजे आज विक्रीसाठी आणला तर दुसऱ्याच दिवशी माल घ्यायला बाहेर ट्रेडर इतके इच्छुक असते की ते माल राहत नाही. म्हणून आम्ही उलट सांगतो की हा व्यवसाय सगळ्यांनी केला पाहिजे. सर, आता यांचं जे आरोग्य आहे किंवा जे पशुवैद्यकीय अधिकारी आहे यांचं म्हणजे मार्गदर्शन किंवा यांचा आपल्याला सहभाग किंवा जसं की आपण म्हणतो सपोर्ट कसा मिळतो आपल्याला? यांचं म्हणजे दर 2 महिन्याला अशी व्हिजिट मारतात, वॅक्सिनेशन वगैरे त्यांनी आम्हाला सल्ला देतात का या म्हणजे ते मेडिसिन सुद्धा फ्रीमध्ये देऊन आम्हाला म्हणतात की वॅक्सिनेशन वगैरे करायचे आपल्याला, तर ते वॅक्सिनेशन वगैरे करतात. तसं लोकल जे आपले जे डॉक्टर आहेत प्रायव्हेट नाही, आपले जे सरकारी ते सुद्धा व्हिजिट मारतात. आपले मुसंडे म्हणून डॉक्टर आहेत, ते सुद्धा आम्हाला खूप मदत करतात आणि प्रत्येक वेळेस अपडेट देत राहते ते. म्हणजे बाहेरचे जे असेल त्यांना पण प्रमोट करण्यासाठी पण अपडेट देते ते. आणि जे भरपूर जे इच्छुक असते फार्मर, त्यांच्यासाठी पण आम्हाला सांगते की तुम्ही यांना थोडं डायरेक्शन द्या आणि त्यांना प्रमोट करा की चांगला व्यवसाय होईल म्हणून, नाही का त्यांच्याकडून. ही आता आमची डिलिव्हरी कॅबिन म्हणजे आपल्या घरातले सर्व महिला वर्ग पण आपले आम्ही म्हणजे स्किल लेबर, आपण आता कसं केलंय स्किल लेबर हा खूप मोठा आहे. तर स्किल लेबर आम्ही ट्रेन करण्याऐवजी आपली घरातले जे लेडीज आहे, जेंट्स आहे, सर्व आम्ही घरातले जे 3 भाऊ आहे आम्ही, त्यांच्या मिसेस आणि आई वडील, म्हणजे आम्ही टोटल आमचे 5 फॅमिली पूर्ण 100% आम्ही त्यांना हे करतो. आता तुम्ही पाहू शकता आपण यांना B कॉम्प्लेक्सचं जे वॅक्सिनेशन, तर ते विटामिन B1, B6 आणि B12 हे आपण या ॲनिमलला पिगलेटला दिलेले मार्क. की जेव्हा आपण बच्चूला उचलतो, जस्ट आपली हे प्रेग्नेंट झालेली असेल, आपण ते बाळाला व्हॅक्सिनेशन साठी उचलतो, त्या याला पिल्लाला आपण उचलतो, तर तेव्हा ती एक अग्रेसिव्ह झालेली असते. तर ह्या अॅनिमल मध्ये मला तसं काही दिसलं नाही. तर ते काय खासियत आहे त्याची? तुम्ही पाहत असताना ही लार्ज व्हाईटची ब्रीड आहे. ही पिल्लांना पण जेवढे हे करते ना, सांभाळते, म्हणजे त्यांना आम्ही म्हणजे सवय झालेली का यांना वॅक्सिनेशन, म्हणजे ते आपल्याला म्हणजे पूर्ण वासानेच ओळखणार हे अॅनिमल का हे आपलेच म्हणजे फीड देणारे मालक आहेत, यांना वॅक्सिनेशन करणारे, म्हणजे पिल्लांना काहीच करू नाही शकणार. म्हणजे त्यामुळे त्यांचं आणि आमचं एवढा म्हणजे संबंध व्यवस्थित आलेला आहे. तर त्यामुळं तुम्ही आता पाहशाल की काहीच करणार नाही ते, फक्त त्याला आपण वॅक्सिनेशन करताना ती पूर्ण तिला माहिती आहे का व्यवस्थित करणार, परत ती वास घेणार, हा ओके पिल्लू ओके, त्यामुळे अग्रेसिव्हचा विषयच येत नाही. रिलॅक्स मोमेंट मला दिसत. आणि सर्वात महत्वाचं कसं आहे का तुमचा जो तुम्ही जी ॲनिमलची जी ब्रीड आहे, ही ब्रीड कोणती वापरतात त्याच्यावर पण खूप महत्वाचं आहे. कारण आता मार्केटमध्ये भरपूर जण आहे ना असे ब्रीड, असे खोटे ब्रीड वापरते, म्हणजे का त्यांनी एकतर त्या माद्या पिल्ल पण देत नाही, मग ते फार्मर जे नवीन फार्मर आहे त्यांचं नुकसान पण होतं. म्हणजे ते असे जे चुकीचे ब्रीड वापरून भरपूर जण असे फसून जाते जे नवीन फार्मर आहे. त्याच्यामुळे ते त्याच्याबद्दल माझं तर एवढंच म्हणणं, जे नवीन फार्मर आहे या बिझनेस मध्ये उतरत असेल तर त्यांनी ब्रीड चॉईस करताना जी चांगल्या क्वालिटीची जी ओरिजिनल जी ब्रीड आहे तीच परचेस केली पाहिजे. कारण कसं आहे, आणि ही ब्रीड आम्ही तुम्ही आता बघू शकता, जवळपास आपल्याकडं 600 ते 700 पिल्ल आहे पूर्ण फार्म मध्ये, आणि प्रत्येक पिल्ल एकदम सक्सेसफुली 0 मॉर्टॅलिटी,
त्याच्यामुळे चॉईस करताना नवीन फार्मरांनी माझं तर म्हणणं आहे की चांगली ब्रीडचीच जे आहे आपली लार्ज व्हाईट आणि लँड्रेस, आणि ती पण कसे लोक सांगताना फसवता भरपूर. ते फसवता तुम्ही सांगितलं, तर ह्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय काळजी घेतली आपण पाहिजे? फसवणुकीसाठी काय करावं लागेल आता ब्रीड सिलेक्शन करताना, तर जी फिमेल आहे, फिमेलचं जी मागची साईज आहे, परत त्यांचे जे नेपल आहे, नेपल हे 16 ते 17, 18 पाहिजे. म्हणजे ब्रीड सिलेक्शन करताना नवीन जे फार्मर आहे त्यांनी ही काळजी घ्यायची. त्यांचे नेपल झाले, त्यांचे हे झाले, परत त्याचे कानाचे, आता जे कान उभे आहेत त्यांचे लार्ज व्हाईट, जे खाली आहेत ते लँडरेस जातीचे, म्हणजे जात पण ओळखता आली पाहिजे. आणि जे सिलेक्शन करणार आहे आपण ते वन टाइम सिलेक्शन आहे, म्हणजे आपण परत आपली जी फसवणूक न होण्यासाठी आपण ते सिलेक्शन व्यवस्थित प्रॉपर करायचं. कारण कसं ही म्हणजे आपली एक फॅक्टरीच आहे, डायरेक्ट प्रोडक्शन हाऊसच आहे, म्हणून ती चॉईस करताना ती घेतलीच पाहिजे. आणि त्याच्यात मेन म्हणजे कसं आहे, भरपूर मार्केटमध्ये दिसते का ॲनिमल सारखीच दिसते, ते ओळखू येत नाही, आणि त्या फार्मरांना ब्रीड चॉईस कशी करायची त्याची आयडिया नसते. त्याच्यामुळे आम्ही तर आतापर्यंत कधी ट्रेनिंग कोणाला देत नाही, ट्रेनिंग प्रोव्हाइड केली पण नाही. आम्हाला भरपूर जण म्हणते का तुम्ही ट्रेनिंग घ्या, ट्रेनिंग घ्या म्हणजे आम्हाला चांगली माहिती भेटू शकते. पण कसं आहे, ट्रेनिंग म्हटलं तर आम्हाला एकतर पूर्ण शेड्यूल फिक्स आहे आमचं, आणि ते ट्रेनिंगसाठी तरी आमचं चालू आहे. फ्युचरमध्ये आम्ही प्लॅनिंग आहे, आणि त्याच्यात आम्ही जर नवीन फार्मरांना जर सल्ला द्यायचा असेल, त्यांना काही माहिती द्यायची असेल, तर आम्ही त्यांना कॉलवर पण पूर्ण माहिती देतो, फ्री ऑफ कॉस्ट. असं आम्ही काही चार्जेस वगैरे काही घेत नाही, आणि सांगताना सगळं व्यवस्थित माहिती देतो आम्ही त्यांना. आणि तुम्ही एक म्हटले का मॉर्टॅलिटी, आम्ही हे जे फेरोंकेज लावले पाहिजे, इथे जे फेरोंकोज आहे, या फेरोंकेजनी जे पिल्ल आहे हे मादी जर कसं राहते, जेव्हा ती पिल्ल देते त्या दिवशी 2-3 दिवस ती पूर्ण तिच्या ट्रेसमध्ये असते, आणि ती अचानक डायरेक्ट झोपून घेते. तिला समजत नाही का पिल्ल आपल्या पोटाखाली दाबले जाईल म्हणून या फेरोंकेजचा वापर केला जातो. मग त्यांनी काय होतं, पिल्ल डायरेक्ट बाहेर सटकून जाते. म्हणजे अशी जे आम्ही अत्याधुनिक जे टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यामुळे याचा आम्हाला चांगला फायदा भेटतो. आता आपण बघितलं की सागर सरांनी किती काळजी घेतलेली आहे की कडेने जे कंपार्टमेंट बनवलं, यांनी जर ते काही झालं, खाली बसलं तर ते अॅनिमल दाबणार नाही किंवा त्याच्यामध्ये मॉर्टिलिटी होणार नाही. तर प्रत्येकाने ही बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत तर याची काळजी पण आपण घेतली पाहिजे. अजून एक सांगायचंय मला की जे नवीन फार्मर आहे त्यांना मार्केटमध्ये भरपूर जण अशी फसवणूक का करते का, अशी फसवणूक चालू आहे की नेमकी अॅनिमल चॉईस करताना ते का म्हणजे काहीतरी संभ्रम द्यायचं, म्हणजे एखाद्या खोटं. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की नवीन फार्मरांनी थोडं सावध राहा. म्हणजे काही कसे राहते बोलवचन, त्यांच्यावर जाऊ नका, बोलवचनवर जाऊ नका. कारण मार्केट पैसा आपला हा एक रुपया आपला महत्वाचा आहे, तो कुठं वाया गेला नाही पाहिजे. ते माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की नवीन फार्मर. सागर भाऊ, आता माझा एक प्रश्न आहे की एक अॅनिमल आपण जे विक्री योग्य करतो किंवा विक्रीच्या लायक आपण जेव्हा करतो, तर त्याच्यावरती आपला म्हणजे विक्रीपर्यंत आपला किती खर्च झालेला असतो आणि विक्रीनंतर आपल्याला त्यातून किती नफा मिळतो? आता विक्रीपर्यंत म्हणजे जवळपास वर्षाकाठी एक मादी ना, जवळजवळ एक मादी जवळजवळ 20 पिल्ल देते कमीत कमी. आता आपण जर ते 2 महिन्याची विक्रीला काढली तर आपल्याला एका मादीपासून तर 1 लाख रुपये उत्पन्न मिळतं. जर पिल्ल विकले तर, फक्त पिल्ल विकले तर 1 लाख आपण त्याचे म्हणजे हे करू शकतो, 1 लाख. पण आणि एका मादीला खाण्याचा खर्च हा 10 ते 15 हजार रुपये वर्षामध्ये फक्त 10 ते 15 हजार रुपये खर्च करून 1 लाखाचं 1 लाख मोठं उत्पन्न. ते पण कसं जर तुम्ही पिल्ल विकत असेल तर ते पिल्ल सुद्धा 1.5 महिन्याचे, 1.5 ते 2 महिन्याचा कालावधीच राहते. फक्त 1.5 ते 2 महिन्याचे पिल्ल विकून म्हणजे तुम्ही 15,000 रुपये खर्च करून 15 म्हणजे 20,000 पकडा आपण त्याचं मेंटेनन्स वगैरे करून, तर 20,000 आपण त्यांना 1 लाख रुपये आपण म्हणजे 80,000 रुपये प्रॉफिट कमवू शकतो. आणि जर तुम्ही तेच पॅटर्निंग करून नाही तर ब्रीडिंग पर्पज साठी नाही तर कटिंग पर्पज साठी म्हणजे पॅटर्निंग साठी जर असे मोठे करून विकले तर ती अमाऊंट, त्या 20 पिल्लांची अमाऊंट जवळपास तुम्हाला 3 पट देते. म्हणजे जवळजवळ तो 3.5 ते 4 लाख रुपये त्या जर आपण ते फॅटनिंग केले. ते पण कसं आहे आता हो, आणि ते पिल्ल जवळपास आता तुम्ही 2 महिन्याचे पिल्लो विकले तर ते राहते 15 म्हणजे 12 ते 15 किलो. पण तेच जर तुम्ही थांबून 4 महिने थांबून जर विकले तर तोच अॅनिमल डायरेक्ट 90 ते 80 किलोचा होता, 80 ते 90 किलोचा होतो. आता तुम्ही सांगितलं की हा जो प्राणी आहे तो 80 ते 90-100 किलो पर्यंत जातो, तर त्याच्यासाठी जे खाद्य आहे ते खाद्य कोणतं दिलं जातं? कसं आहे, पहिलं स्वतः करायचो,
सुरुवातीला आम्ही स्वतः फॉर्म्युला वापरून स्वतः फीड तयार करायचो. पण आता मार्केटमध्ये 2 कंपन्या आहेत. तुम्ही हे पाहशाल, हे स्टार्टर फीड आहे. स्टार्टर म्हणजे पिगलेट जेव्हा 7व्या दिवसापासून तर त्यांना आपण 2 महिन्यापर्यंत तर हे स्टार्टर फीड देतो. छोटे जे बच्चे आहे, त्यांच्यासाठी आपण हे 2 महिन्यापर्यंत स्टार्टर फीड असतं. 2 महिन्यानंतर त्यांना ग्रोवरचं फीड देतो. आता हे तुम्ही स्टार्ट पासून ते सुद्धा असे पॅलेट टाईप आहे. म्हणजे याच्यात कसं आहे, मुख्यतः स्टार्टर, नंतर ग्रोवर, ग्रोवर. आता हे Breeder. ग्रोवरचं आहे. ग्रोवरचं फीड आहे. हे 2 महिन्यापासून 4 महिन्यापर्यंत आपण देतो. मग 4 महिन्यानंतर ग्रोवर नंतर ज्यांना फॅटनिंग करायचं ते फिनिशर वापरतात. आणि ज्या माद्या आहेत आपल्या त्यांना आपण Breeding साऊचं करायचं. फीड असतं, ब्रीडिंग फीड त्यांच्यासाठी वेगळं राहतं. आणि जेव्हा आपण ते 1-1.5 महिना जो पिल्लांचा कालावधी आहे दूध पाजायचा, तेव्हा आपण लॅक्टेशनचं फीड देतो. लॅक्टेशन. म्हणजे हे एकदम दूध येऊन जातं. म्हणजे हे प्रोफेशनल व्यवस्थित फीडिंग, हे न्यूट्रिशन आहार आहे. हा न्यूट्रिशन आहार जर त्यांना व्यवस्थित दिला तर त्यांची पण ग्रोथ फास्ट होते. जे आपल्याला 6 महिन्यात आपल्याला 100 किलो, त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. 6 ते 7 महिन्यात आपल्याला 100 किलो अॅनिमल तयार होतं. हॉटेल वेस्टेज आणि याच्यामधला फरक जो अॅनिमल मध्ये तुम्हाला काय जाणवलं, की वेस्टेज देऊन चांगला रिझल्ट आला की कंपनी फीड मध्ये नाही, चांगला आम्ही तर वेस्टेज पहिल्यापासून दिले येतच नाही. नाही ना? पण जे आम्ही वेस्टेजचे फार्म पाहतो तर वेस्टेजच्या फार्म मध्ये तुम्हाला प्रॉफिट दिसेल, Chances, हा. पण त्याच्यापासून जे दुर्गंधी येणार आहे, त्याच्यापासून जे आजार येणार आहे, म्हणजे रोगराई जे आफ्रिकन स्वाईन फिवर आहे, हा त्यांच्या म्हणजे वेस्टेजमुळे जास्त आहे. कारण Chances आहे. आता आपण जर 2-3 फार्मर आहे आणि एकाच ठिकाणावरून जर वेस्टेज उचलतोय, याचा ड्रम त्याला, त्याचा ड्रम याला, जर याच्या फार्म मध्ये जर आजार असेल तर मग तो आपल्या पण फार्म मध्ये याचे चान्सेस जास्त राहतात. म्हणजे पैसा भेटतो पण ते नुकसान पण त्या याच्यामध्ये. एकाच टायमाला पूर्ण नुकसान होऊन जातं. तसं आपल्याला हे जे प्रॉपर फीड आहे, न्यूट्रिशन एकदम व्यवस्थित बॅलन्स डाएट आहे, तर ते आपण त्यांना जे आता हे 100 ग्रॅम लहान पिल्लांसाठी, हे 100-200 ग्रॅम, नंतर आपण 300-400 ग्रॅम, म्हणजे जसं एज होईल तसं त्याप्रमाणे फीड देतो. म्हणजे हे एक ॲनिमल आपलं 100 किलो होण्यासाठी जवळजवळ 250 किलो फीड आपण देतो. आता हे फीड देत असताना आपलं काही वजन काउंट केलं जातं का? कुठल्या अॅनिमलला किती प्रमाणात आपण दिले पाहिजे, असं काही असतं का त्याच्यामध्ये? नाही असतं ना पूर्ण. आता हे जो डाटा आहे आपला, वेट वरची आपण हा वेट प्रमाणे जो डाटा आहे, विनिंगच्या वेळेस जे वेट राहतं आपला, विनिंग केल्यानंतर आपण त्यांना जास्त फीडचा मारा करतो. बरोबर. 7व्या दिवसापासून तर असतं चालू, पण विनिंग नंतर जे फीड देतोय, विनिंगच्या वेळेस 1.5 महिन्याचा अॅनिमल असतं आपलं. मग आपल्याला 15 दिवस स्टार्टर देणे, त्याच्यानंतर ग्रोवर चालू करणे. म्हणजे ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फक्त 6 महिन्यापर्यंत, 6 ते 7 महिन्यात आपला अॅनिमल 100 किलो रेडीच होता. आता विनिंग झाल्यानंतर जे मादीचा मीटिंगचा जो कालावधी असतो तो किती दिवसाचा असतो? एकदा विनिंग विनिंग केल्यानंतर मादी 5 ते 7 दिवसात पूर्ण हिटवर येतं. परत 5 ते 7 दिवसात हिटवर आली. आता हिट कशी डिटेक्ट करायची हे आपल्याला तुम्हाला दाखवेनच मी. तर हिट डिटेक्ट करायचे, त्यानंतर आपला नर जो बोर आहे, बोर म्हणतो आपण त्यांना, बोर सौवर सोडून दिल्यानंतर ते आपोआप सेफ मेटिंग होऊन जाते. त्याच्या काही ट्रिक्स आम्हाला दाखवू शकता का तुम्ही? हिटिंगच्या कशा असतात त्या? हिटवर असताना तुम्हाला दाखवतो. याच्या म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो का, आता ही म्हणजे आता आम्ही हा लाल जी रिबिन लावली, म्हणजे हा लाल टॅग, याचा अर्थ काय होतो का, इथलची ह्या कॅबिन मधली जी फिमेल आहे ही आता हिटवर, म्हणजे जेव्हा हिटवर येईल तेव्हा क्रॉसिंग करायची. म्हणजे हे आम्ही एक एवढं, कारण सिम्बॉल अशी मार्किंग केली का एवढा मोठा फार्म आहे का ती मादी कधी कसं म्हणजे ओळखायची. भले का आपल्या लॅपटॉपवर डेटा आहे सर्व, पण तरी इमर्जन्सी जर आपल्याला समजली का विज्युअली जरी राऊंड तरी आपल्याला ते व्यवस्थितरित्या आपण समजू शकतो आणि ट्रॅक करू शकतो. 5693 आता 19 तारखेला याची डिलिव्हरी, बरोबर. 19/3. म्हणजे प्रत्येक कॅबिनवर तुम्ही पाहशाल का त्याच्यावर टॅग नंबर, डेट आणि काय त्याला लाल टॅग लावलेला आहे. लाल म्हणजे ती मादी पिल्लांपासून विनिंग झालेली मादी झालेली आहे. त्याला आता फक्त आपण डिटेक्ट करून, हिट डिटेक्ट करून क्रॉसिंग बोर सोडून देणे. क्रॉसिंग सर, आपला जो हा सेल होतो किंवा विक्रीचा जो रेट आहे तो कसा ठरवला जातो? याचं काही जसं की समजा आपण म्हटलं की अंडी आहे भाऊ, हे पेपर रेटनी चालतं, तसं हा. याच्यामध्ये कसं असतं? आता हे मार्केट रेट आहे ना, हा सगळा नॉर्थ साइडला, ओके. जो नॉर्थच्या बेसवरच ते पूर्ण चालतं. नॉर्थ आणि जे आपले प्रोसेसिंग युनिट आहे त्यांच्या बेसवरच पूर्ण मार्केटचा रेट ठरतो. हा जो रेट आहे तो कमी जास्त होण्याचे चान्सेस कसे असतात? म्हणजे जसं का वातावरणात चेंज झाला, आपण बघतो की किंवा सीझन सीझन नाही शक्यतो कसं आहे, लाईव्ह स्टॉक असा आहे का हा वाढतच राहतो. सगळ्यात मेन म्हणजे कोणताही असो मग तो, म्हणजे मोस्टली पिगरी असू नाही तर तसं नाही, गोट फार्म असो, प्रत्येक फक्त कसं आहे
जे आपले जे मधले जे दलाल आहे बरोबर. ट्रेडर हे फक्त कमी जास्त करते. पण आता पण तुम्ही बघितलं ना, पोर्क मीट शॉप आहे तिथं आज पण हा 400 ते 450 रुपये पर केजी चालू आहे. म्हणजे तो जर आपण एक अॅनिमल 100 किलोचा असेल, 100 किलोचा अॅनिमल तो जर तिथं थोडं कटिंग वगैरे हे साईडला केलं म्हणजे 80 किलो तरी धरला अप्रॉक्स, तरी तो 80 गुणिले 400 म्हणजे 32,000 रुपयाला त्यांना एक अॅनिमल डेली. म्हणजे असे एवढे शॉप आहे, मुंबई झाले, ठाणे झाले, वसई, दिमापूर, नाशिक, असे भरपूर ठिकाणी असे शॉप आहे का त्यांचा आजचा रेट 400 ते 450 रुपये आहे. आणि त्यांच्यामुळं त्यांना म्हणजे एक अॅनिमल तर त्यांनी फक्त 2 आठवडे तरी चालू ठेवला शॉप. 2 आठवड्यातून म्हणजे आपलं सॉरी 1 आठवड्यातून 2 दिवस तरी चालू ठेवला. 2 दिवस तरी विकले तरी त्यांना आठवड्याला लाख रुपये इझी भेटते त्यांना. ह्या व्यवसायामध्ये प्रथमतः आपल्याला सगळ्यात मोठं चॅलेंजिंग कधी आलं होतं किंवा असं काही वाटलं का बुवा एखादं कुठलं आलेलं? नाही, सुरुवातीला आम्हाला थोडं चॅलेंज फेस केले आम्ही का याचं मार्केट कुठं आहे. म्हणजे जो प्रत्येक म्हणजे कोणताही बिझनेस असो, प्रत्येकाला प्रश्न पडतो का याचं मार्केट कुठं आहे, याचं मार्केट आपल्याला चांगलं भेटलं पाहिजे. म्हणजे आमच्यासाठी तेच चॅलेंज होतं. पण आम्हाला म्हणजे आम्ही SRA पीक फार्मच्या नावाने जे अकाउंट ओपन केलेत, जे आपले महाराष्ट्रात आहे ना जेवढे आमचे मोठे मोठे ग्रुप आहे पिगरीचे, त्याच्यात आम्ही पूर्ण सोशल मीडिया पूर्ण ॲक्टिव्ह राहिलो. त्यामुळं आम्हाला सुरुवातीला ॲक्टिव्ह नव्हतो तेव्हा थोडा फेस आला प्रॉब्लेम आम्हाला हे करायचा सेलिंगचा. पण नंतर जसं आम्ही कालावधी गेला, आम्ही थोडा मार्केटचा पण सर्वे केला, तर त्यानंतर आम्हाला एकदम व्यवस्थित आहे. आणि आजच्या स्थितीला असं आहे का SRA पीक फार्म महाराष्ट्रात कोणता पीक फार्मर नाही का तो ओळखत नाही आपल्याला. म्हणजे एवढं भव्य फार्म आणि त्याच्यात आपण काय करतो सगळ्यांशी चांगले संबंध आहे आपले आणि सगळ्यांना गाईडलाईन पण देतो. म्हणजे फार विक्रीपासून तर मेडिसिन पर्यंत टोटल आम्ही पूर्ण सपोर्ट करतो. आणि जर एखाद्याचा माल सेल करायचा असेल तरी तो स्वतः आम्ही घेतो, त्यांचा सुद्धा माल आम्ही घेतो. म्हणजे असं काही प्रॉब्लेम येत नाही. सागर सर, माझे आता शेवटचे 2-3च प्रश्न आहे. तर आता हा जो व्यवसाय आपण सुरू केला तर याच्या अगोदर आपलं कुठं काही प्रशिक्षण वगैरे झालेलं होतं का? काही आपण काही स्टडी केला होता का या व्यवसायाबद्दल? प्रशिक्षण आहे ना, प्रशिक्षण म्हणजे प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. आता कोणत्याही पेपरला आपण सामोरे जाताना पहिला अभ्यास करतोच, बरोबर. तसं शिक्षण घेतोच आपण. तसं प्रत्येक व्यवसाय कोणताही असो, हा पिगरी असो, गोट फार्म असो, नाही तर कोंबड्यांचा असो, तर प्रत्येक फार्मरनी प्रशिक्षण घेतलंच पाहिजे. आम्ही तेलंगणाला जाऊन प्रशिक्षण घेतलं होतं. परत आम्ही सुद्धा नवीन फार्मरांसाठी पण प्रशिक्षण चालू करणार आहे. म्हणजे ज्यांना कोणाला फार्म चालू करायचं आहे, नवीन बिझनेस चालू करायचा आहे, ज्याला अडचणी येत असतील त्यांच्यासाठी आम्ही प्रशिक्षण 100% सहकार्य हे चालूच ठेवणार. परत ते NLMची जी स्कीम आहे त्याच्यासाठी पण आम्ही 100% लोकांना मदत करणार, जेणेकरून आपले नवीन नवीन फार्मर तयार झाले पाहिजे, लोकांना रोजगार पण भेटले पाहिजे. याच्यात काय आमचं म्हणजे काही हे नाही, साध्य नाही, पण लोकांचं जेवढं चांगलं होईल आणि आपलाच जो पिगरी व्यवसाय हा जो 1% आहे तो आपला कसा वाढवता येईल. फार्मर वाढले तर आपल्या आणि पोर्क मीटचं जे हे म्हणजे खाण्याचं आहे, खाणं वाढलं तरच आपला बिझनेस वाढणार आहे. त्यामुळे फार्मर तयार झाले पाहिजे. नाही तसं खाणं वाढलं तर म्हणजे कसं खाण्याचं प्रमाण जास्त आहे पण ते प्रोडक्शन कमी आहे. सागर सर, आता माझा एक प्रश्न आहे की भविष्यामध्ये हे जे शेड आहे किंवा हे जे एरिया आहे याचा अजून आपल्याला वाढवण्याचा काही प्रयत्न आहे का? आम्ही आता अजून 2 प्रोजेक्ट आहे ना NLMच्या अंतर्गत टाकलेत, 50+5 आणि 100+10चा. बरोबर. ते आपले जी 10 एकर शेती पूर्ण ते याच्याच जे दक्षिण साईडला आहे ना, तर पूर्ण अशी सेम शेड तिकडून येणार आहे, जेणेकरून त्याचे जे आमची ड्रेनेजची लाईन आहे ते एकमेकांना कनेक्ट होईल व्यवस्थित. आणि एक पुढच्या साईडला जे पूर्वेच्या साईडला आहे ना तिथे आम्ही एक शेड बनवणार आहे. म्हणजे जवळपास आमचे NLM अंतर्गत 3 प्रकरण आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे आम्ही गव्हर्नमेंट कडून 1,05,00,000 असं प्रकरण मंजूर होईल आमचं. आता हा जो काही डुक्कर प्राणी आहे त्याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन असा का घाण प्राणी म्हणून बघितलं जातं. तर याची जी काही स्वच्छता आहे, ते स्वच्छता राखण्यासाठी पाणी वगैरे या गोष्टींची जरूरत पडत असेल तर ते तसं आपण कसं उपलब्ध Sources कशा आहे आपल्या? आता पाण्याची सोय आहे ना, आपल्या 2 विहिरी आहेत. 2 विहिरीमधून एकची मोटर टाकून त्याला पूर्ण आम्ही दिवसातून 2दा हायजीन करतो, पूर्ण धुवून वगैरे काढतो. त्यानंतर प्रत्येक आठवड्यात एक संडे असतो आमचा, संडे आम्ही पूर्ण त्याला
लाल दावा म्हणतात. लाल दावाने आम्ही Sanitize केलं पूर्ण होतं. सॅनिटाईज करून फार्म पूर्ण म्हणजे निर्जंतुकीकरण करतो. एकदम व्यवस्थित त्याचे टापटीपपणा आहे. आमचं पूर्ण शेड्यूल फिक्स आहे. त्याप्रमाणेच आम्ही काम करतो. म्हणजे म्हणजे कोणी पण असं चालू केलं ना, त्यांनी व्यवस्थित फार्म कसं मेंटेन राहील. आता तुम्ही बघू शकता का फार्म मध्ये वास येतो का? बिलकुल नाही. जसं आता तुम्ही शेळी पालन असू, पोल्ट्री फार्म असू, नंतर डेअरी फार्म, याच्यात कसा स्मेल येतो. इथं इथं फार्म मध्ये तुम्हाला वाटतो का तिथं? की हा व्यवसाय सुरू करत असताना आता तुमचं क्षेत्र जे आहे ते सिन्नर तालुक्याच्या अंतर्गत आहे, तर सिन्नर पशुसंवर्धनाची तुम्हाला कशी मदत झाली ह्या व्यवसायात? लोकल जे आपले मुसंडे सर आहेत, मुसंडे डॉक्टर आहेत, लोकल पासून परत सिन्नर तालुक्याचे जे संजय थोरातचे, हा, आणि नंतर नाशिकचे जे आपले आयुक्त आहेत धर्माधिकारी साहेब, नंतर पाटील सर, रोशनी मॅडम, या तिघांनी प्लस त्यांचे जे वरती अधिकारी आहेत त्यांनी खूप सहकार्य केलं. आणि म्हणजे ते आम्हालाच नाही तर संपूर्ण जेवढे नवीन फार्मर येतात स्कीमसाठी, तर त्यांना संपूर्ण सगळ्यांना सहकार्य करतात ते. त्यामुळे आणि नवीन जे फार्मर चालू होणार आहेत त्यांनी पण NLM ची जी स्कीम आहे ती पण चालू करा, घ्या. चांगलं शासकीय अनुदान पण आहे आणि आपल्याला पण एक आर्थिक पाठबळ भेटतं त्यामुळे, आणि आपला फार्म एकदम यशस्वीरित्या पार पडतो. हो, तुम्ही 3 भावंड आहात आणि एवढं इंजिनिअरिंग सारखं उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी असताना देखील ह्या फार्मकडे आपण वळालात, याच्या मागं काय कारण होतं? आता आम्ही इंजिनिअरिंग करून 15-15 वर्ष जॉब केला, म्हणजे पर मॅनेजर पोस्टपर्यंत आम्ही काम केलं. तर तिथं मला जवळजवळ 10 ते 11 लाख म्हणजे पर ॲनम पॅकेज होतं. सेम याला पण सेम तिघांना पण म्हणजे लाखो रुपये, 3 ते 4 लाख रुपये दर महिन्याला आम्हाला घरात यायचे दर महिन्याला. पण तरी आम्ही या व्यवसायाकडे का वळालो, कारण आम्हाला या व्यवसायाची जी दूरदृष्टी आहे, म्हणजे जे पुढचं आम्ही भविष्य पाहिलं होतं, तर जर आपण लाखो मधून जर करोडोमध्ये हा व्यवसाय आपण हे करू शकतो, तर जर महिन्याला आपल्याला जर 3 लाखातून आपल्याला 10-10 लाख रुपये जर महिना भेटतोय, म्हणजे वर्षाकाठी आपल्याला करोडोची उलाढाल जर आपल्या या व्यवसायातून होत असेल, तर जॉब करून उपयोग नाही, तर आपण या व्यवसायाकडेच वळायला पाहिजे. म्हणून मग आम्ही तिघांनी जॉबला रिझाईन दिलं आणि आपण व्यवसायाकडे वळवलो आम्ही सर, टोटल. वार्षिक आपलं हे किती आहे, याच्यामध्ये उलाढाल किती होतं वार्षिक? वार्षिक आमचे जवळजवळ CR म्हटलं तर काय हरकत 1 नाही. CR. आणि यावेळेस तर CR क्रॉस होईल क्या बात आहे. आणि नेक्स्ट इयर पासून तर मग ते वाढतच राहणार, प्लसच राहणार. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज उद्योग स्पार्क ज्या हेतूनं काम करताय तो उद्योग यांच्या माध्यमातून सफल झालेला आपल्याला दिसतोय. कारण की मोठ्या पगाराची नोकरी सोडून एक वेगळा मार्ग निवडून एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न या 3 भावंडांनी केलेला आहे. आणि हीच खरंच महाराष्ट्राच्या समोर असलेली प्रेरणादायी कथा आज आपण उद्योग स्पार्कच्या माध्यमातून बघितली आहे. आज या 3ही भावांनी आपल्याला जो काही वेळ दिला, त्यांची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर.